आता येत्या नवीन वर्षाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर वर्षाच्या सरत्या शेवटी जे अवैध दारू विकणारे आहेत हद्दीमधील त्यांच्यावरती आमची क्रॅकडाऊन मोहीम माननीय एस पी साहेबांच्या आदेशान्वये सुरू आहे. तसेच SDPO साहेब श्री ताजमे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल साहेब झा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रॅकडाऊन मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने आम्ही हद्दीतील सर्व बीट अंमलदार आणि अधिकारी यांना प्रत्येकाला एरियामध्ये गोपनीय बातमीदार नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्हाला काल एक गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की आदासी या ठिकाणी सुजित डोंगरे नावाचा इसम हा जास्त प्रमाणामध्ये याच्याकडे दारूचा साठा डंप करून ठेवला अशी माहिती मिळाली होती. तर त्या अनुषंगाने आम्ही आमची टीम रवाना करून त्यामध्ये API वर्मा, त्याच्यानंतर API चव्हाण, PSI मेश्राम आणि आमचे अंमलदार बीट अंमलदार यांच्या मदतीनं आम्ही ही रेड सक्सेस केलेली आहे. त्यामध्ये इंग्लिश दारू आणि देशी दारूसुद्धा साठा आम्हाला मिळालेला आहे. इंग्लिशचे जवळपास मॅकडॉल नंबर 1, त्याच्यानंतर ओल्ड मंक, त्याच्यानंतर ते ऑफिसर चॉईस अशा इंग्लिश दारूचे प्रकारसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही नमूद आरोपीवरती कडक कारवाई करून सदरचा माल आम्ही जप्त केलेला आहे पंचांसमक्ष आणि ही मोहीम अशीच चालू राहील. त्यामुळे आमचा मॅसेज हा 31च्या अनुषंगाने सुद्धा सर्व अवैध दारू विक्रेत्यांना आम्ही त्यावरती कडक कारवाई करू. जवळपास सध्या आम्ही एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, सुरेश डोंगरे, आणि हा माल जवळपास 80,000च्या जवळपास माल आम्ही हा जप्त केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही तो माल कुठून आणला, कोणाच्या माध्यमातून आणला, तो तपासाचा आमचा एक भाग आहे. त्या तपासामध्ये आम्ही इतर आरोपीसुद्धा आम्ही त्याच्यावरती त्या गुन्ह्यामध्ये अटक करू आणि कारवाई करू त्यांची. नाही, त्या आरोपीकडून प्राथमिक माहिती मिळाली की आम्ही थोडा माल आम्ही दुसऱ्याच्या माध्यमातून आणलेला आहे. मी एक्साईजला सुद्धा आम्ही त्या बॅच नंबरचे पत्र देऊ, ते कोणत्या बॅचचा माल येतो आणि तो कोणाकडे होता. त्या अनुषंगाने सुद्धा अबकारी विभागाला पत्र देऊन त्यांनासुद्धा आम्ही पुढील कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती करणार आहोत. लायसन नसल्यावर एवढा माल वायसर देऊ शकत नाही का सर? आता तो अबकारी विभागाचा पार्ट राहील. त्या पत्रात आम्ही तसं त्यांना मेन्शन करू आणि ते पुढची कारवाई करतील.